नमस्कार. अकोला बुलढाणा संयुक्त बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अकोला आणि बुलढाणा परिसरातील काही ताज्या घडामोडींसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त. तब्बल 40 जनावरांना जीवनदान. 27,54,000चा मुद्देमाल जप्त. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जळंब परिसरात अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे 4 ट्रक जप्त. तहसीलदारांच्या पथकानं नाकाबंदी करत केली कारवाई. या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले. आणि अकोला शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काढला मोर्चा. गेल्या 27 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची शासनानं दखल न घेतल्यानं आंदोलक आक्रमक. आणि आता सविस्तर वृत्त. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील राष्ट्रीय महामार्गावर हेंडज फाट्याजवळ जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त करण्यात आला. या प्रकरणी 27,54,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत 40 जनावरांची सुटका करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर स्थानिक पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील हेंडस फाट्याजवळ पोलिसांनी सापळा रचून जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक सलमान शहा, युसुफ शहा, संतोष भैरव भरवलाल लोधा, मशीद अली, राशिद अली या तिघांनाही अटक केली आहे. तर या कारवाईत 40 गुरांना जीवनदान देण्यात आलं आहे. प्रकरणी तिन्ही आरोपींविरोधात मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात गोवंश प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळंब रोडवरील वाडीजवळ पोलिसांनी नाकाबंदी करत अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे 4 ट्रक्स जप्त केले. या कारवाईमुळे रेती माफियांचं धाबं दणाणलं आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तहसीलदार पाटोळे यांनी सोमवारी रात्री 10 वाजेदरम्यान जळंब रोडवरील वाडी नजीक नाकाबंदी केली. यावेळी अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या 4 ट्रकला जप्त करण्यात आले. ही वाहने ग्रामीण पोलीस ठाण्याला ठेवण्यात आली आहे. तहसीलदार यांनी अचानकपणे केलेल्या या धडक कारवाईनं रेती माफियांचे धाबे दणाणले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक सुरू आहे. यातच अवैध रेतीची वाहतूक करणारी वाहने सुसाट वेगानं धावत असून यामुळे अनेकदा अपघातही घडले आहे. या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी तहसीलदारांनी ही कारवाई केली आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गेल्या 27 दिवसांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलंय. मात्र शासनानं अद्यापही आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला. समायोजन करण्याच्या प्रमुख मागणीसाठी कंत्राटी कर्मचारी अधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. या उपोषणाला 1 महिना होत असला तरीही शासनातर्फे दखल घेतली जात नसल्यानं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत समायोजन करण्याची मागणी करत शासकीय रुग्णालयामार्गे अशोक वाटिका ते परत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निषेध करण्यात आला. यावेळी शेकडो कंत्राटी आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. अकोला खामगाव राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावर एका भरधाव ट्रकनं दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार 2 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. अकोल्याहून खामगावकडे विरुद्ध दिशेनं जाणाऱ्या एका भरधाव दुचाकीला एका ट्रकनं जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दोघेही गंभीर जखमी झाले. दोघेही दुचाकीस्वार दुचाकी भरधाव वेगानं उड्डाणपुलावरून विरुद्ध दिशेनं नेत असताना एका ट्रकनं त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. या अपघाताबाबत तात्काळ पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पोलीस पुढील तपास करत आहेत. अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात एक खासगी बस अनियंत्रित होऊन अपघातग्रस्त झाली. या अपघातात 5 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. पुण्याहून पातूरच्या दिशेनं खुराणा ट्रॅव्हल्सची स्लीपर बस येत होती. दरम्यान पातूर घाटात वेग अनियंत्रित झाल्यामुळे बस चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटून बस अपघातग्रस्त झाली. माळराजुरा फाटा येथून काही प्रवासी पातूर इथं जाण्याकरिता बसले होते. तेथून काही अर्धा किलोमीटरवरच हा अपघात घडला. या बसमध्ये अन्य प्रवासी नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या अपघातात चालक आणि वाहकासह 4 ते 5 प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं अकोला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे.
गेल्या 2 महिन्यापासून या मार्गावरील घाटात सुरक्षा कवच तुटलेलं असल्यामुळे इथं अपघाताची मालिका अद्यापही सुरूच आहे. यापूर्वी देखील इथं अपघात झाल्याची माहिती असून सुरक्षा कवच तात्काळ बसवण्याची मागणी होत आहे. उत्तर पश्चिम रेल्वे झोन अंतर्गत यार्ड रिमॉडेलिंगचं काम करण्यासाठी काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण आणि उत्तर पश्चिम भारताला अकोला मार्गे जोडणाऱ्या हैदराबाद जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. 27 नोव्हेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत या एक्सप्रेसच्या अप आणि डाऊन अशा प्रत्येकी 4 फेऱ्या रद्द करण्यात आल्यानं प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार गाडी क्रमांक 12720 हैदराबाद जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 27 नोव्हेंबर, 29 नोव्हेंबर, 4 डिसेंबर आणि 6 डिसेंबरला प्रस्थान स्थानकावरून धावणार नाही. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 12719 जयपूर हैदराबाद सुपरफास्ट एक्सप्रेस 29 नोव्हेंबर, 1 डिसेंबर, 6 डिसेंबर आणि 8 डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. या गाड्या ऐन सणासुदीच्या वेळेस रद्द झाल्यानं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. अरे सुनो, हाँ? त्योहार का समय है और आप बाहर कहाँ जा रहे हो? वो मैं जरा यूसीएन सेट टॉप बॉक्स का रिचार्ज करके आता हूँ. देखो, काम के समय बाहर जाने का बहाना ना अब बंद करो. यूसीएन सेट टॉप बॉक्स का रिचार्ज अब ऑनलाइन भी होता है, तो फिर बाहर क्यों जाना? हाँ? लेकिन इसमें ऑनलाइन पेमेंट में ऐप कौन सा लगेगा? आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी ऐप के जरिए ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट केबल सर्विस प्रोवाइडर तक तुरंत पहुंच जाएगा. अरे वाह, ये तो एकदम आसान है. अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात जनावरं चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. पातूर आणि बाळापूर तालुक्यातील बहुतांश गावातील जनावरं चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. बाळापूर तालुक्यात एका महिन्यात 100 ते 150 जनावरं चोरीला गेली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांची जनावरे चोरी होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. बाळापूर पोलीस उपविभागातील पातूर, बाळापूर, चांदणी, उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनावरे चोरून नेण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. बाळापूर तालुक्यात एका महिन्यात साधारणपणे 100 ते 150 गुरे चोरीला गेली आहे. व्याळा, रिधोरा, दधम परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. याआधी देखील येथील शेतकऱ्यांची जनावरे चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहे. ही जनावरे कत्तलीसाठी चोरी करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. शेतकऱ्यांनी आपली गुरे विक्री करणे बंद केल्यानं गुरे चोरी प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. पातूर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात गोवंश चोरीच्या प्रकारात सातत्यानं वाढ झाली आहे. ग्रामीण भागातून गायींना आणि गोवंशांना चोरून नेणारी टोळी सक्रिय झाली असून बाळापूर पोलीस उपविभागातील पोलीस ठाण्यात अशा प्रकारच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहे. गायी व गोवंश चोरणारी टोळी अनेक गावात सक्रिय झाल्यानं परिसरातील गावात संतापाची लाट उसळली आहे. गोवंश हत्या बंदीनंतरही गोवंशांची तस्करी सुरू आहे. जंगलात चरायला गेलेल्या गायी म्हशी गोठ्यात परतत नाही, तर रात्री गोठ्यातून गोवंशांना पळवण्याचे प्रकार घडत आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरून इथं एका शेतकऱ्याच्या घरात शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीत घरात ठेवलेल्या कापसाची राख रांगोळी झाली. या आगीमध्ये 7 क्विंटल कापूस आणि घरातील सामानाचं प्रचंड नुकसान झालं. कापसाचा भाव वाढेल आणि 4 पैसे जास्त मिळतील या आशेवर अकिल मित्री यांनी आपल्या शेतातील पिकलेला 7 क्विंटल कापूस घरी एका खोलीत साठवून ठेवला होता. मात्र सकाळी घराला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि कापसानं पेट घेतला. काही वेळातच होत्याचं नव्हतं झालं. या आगीनं काही वेळातच रौद्र रूप धारण केलं. आगीचे लोट दिसताच
घरातील नागरिकांनी आरडाओरड केली आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं. त्यामुळे आग नियंत्रणात यायला वेळ लागली आणि घरातील 7 क्विंटल कापूस तसेच घरातील जीवनावश्यक वस्तू, फ्रीज, टीव्ही आणि इतर साहित्य जळून खाक झाले. यामध्ये जवळपास 60 ते 70 हजार रुपयांचं नुकसान झालं असून शासनाला मदतीची मागणी करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील तुलंगा खुर्द परिसरात एक भलामोठा अजगर आढळून आला. सर्पमित्रानं त्याला रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडलं. बाळापूर तालुक्यातील तुलंगा खुर्द इथं पवन दाभाडे आणि विशाल वानखेडे यांना मातंग समाज सभागृह इथं अजगर आढळून आला. विशाल काय अजगर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. यावेळी सर्पमित्र आणि वन्यजीव संवर्धन संस्थेचे सदस्य प्रमोद रोहनकार यांना माहिती देण्यात आली. प्रमोद रोहनकार यांनी घटनास्थळी दाखल होत या सापाला रेस्क्यू केलं. अजगराला रेस्क्यू करत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. गेल्या 161 वर्षांपासून आदिवासी परंपरेनुसार हा मेळावा भरत असल्यानं पंचक्रोशीतील आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते. अकोला जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वस्तापूर मानकरी हा आदिवासी भाग विदर्भात पांडव पंचमीच्या दिवसाला रेड्यांच्या टकरीसाठी प्रसिद्ध होता. मात्र आता शासनाची बंदी असल्यामुळे रेड्यांची टक्कर बंद आहे. गेल्या 161 वर्षांपासून आदिवासी रूढी परंपरेनुसार या ठिकाणी मेळावा भरत असल्यानं पंचक्रोशीतील आदिवासी जनसमुदाय इथं दाखल होत आहे. या मेळाव्यात गोंड, कोरकू, भिल्ल अशा आदिवासी जमातीतील तरुण तरुणींचे विवाह आणि सोयरीक केली जाते. दरवर्षी हा मेळावा दिवाळीनंतर पांडव पंचमीला भरतो. हा मेळावा आदिवासी लोकांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या भागात जवळपास मी 86 म्हणजे 86 सालापासून येत आहोत आणि इथली हे जी यात्रा आहे हे खरोखर आदिवासींची म्हणजे एकजूट एक संघ होणारी यात्रा आहे. या यात्रेनिमित्त MP म्हणा, बुलढाणा जिल्हा म्हणा, वाशिम जिल्हा म्हणा, अकोला जिल्हा म्हणा, अमरावती जिल्हा म्हणा, जेवढे आदिवासी बांधव आहेत ते इथं या यात्रेनिमित्त 3 दिवस 4 दिवस इथं राहतात. आणि याच्या पहिले हे 161 वर्षाची परंपरा आहे. इथं फार मोठी रेड्यांची जंगी टक्कर भरत होती, परंतु शासनाचे काही निर्बंध लागले आणि ही यात्रा म्हणजे रेड्यांची जंगी टक्कर हे बंद झाली. आता फक्त आदिवासी मेळावा इथं आम्ही आयोजित करतो. इथले जे जिजू पाटील होते, जिजू पाटलाचे वडील जे होते मातीन पाटील, त्यांच्यापासून ही यात्रा चालू आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील एका शेतकऱ्यानं आपल्या शेतात लिंबाची बाग फुलवली आहे. 1.5 एकरात 500 लिंबांची झाडं असून अवघ्या 1.5 वर्षातच लिंबाला बहर आला आहे. शेती करणे हा सद्यस्थितीत तोट्याचा व्यवसाय मानला जातो. मात्र बाळापूर येथील शेतकरी कृष्णा घाटोळ यांनी शेती यशस्वी केली आहे. बाळापूर येथून जवळच असलेल्या शेतात लिंबाची बाग फुलवली आहे. कृष्णा घाटोळ यांना शेतीची आवड आहे. 1.5 एकरात 500 लिंबाची झाडे लावली आहे. अवघ्या 1.5 वर्षातच लिंबाच्या झाडाला मोठ्या प्रमाणात फळे लागली आहे. रासायनिक खतांबरोबरच त्यांनी सेंद्रिय खतांचाही वापर केलाय. प्रत्येक झाडाला ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा केला. योग्य काळजी घेतल्यानं लिंबाला बहर आली आहे. या शेतातून वर्षाला 1.5 लाखांचा नफा होतो. पाण्याचं नियोजन महत्त्वाचं असून उन्हाळ्यात लिंबांना सर्वाधिक मागणी असते. या हंगामात फळबाग टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते, कारण उन्हाळ्यात पाणी कुठून आणणार असा प्रश्न असतो. मात्र त्यांच्या शेतात मुबलक पाणीसाठा असून नियोजनही योग्य आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त. तब्बल 40 जनावरांना जीवनदान. 27,54,000चा मुद्देमाल जप्त. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जळंब परिसरात अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे 4 ट्रक जप्त. तहसीलदारांच्या पथकानं नाकाबंदी करत केली कारवाई. या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले. आणि अकोला शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काढला मोर्चा. गेल्या 27 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची शासनानं दखल न घेतल्यानं आंदोलक आक्रमक.
आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.